आज आपण बोलणार आहोत इलिस्ट्रेटर आणि व्हिज्युअल स्टोरी टेलर सायली भगली दामले हिच्याशी. हाय सायली, हाय आरती. कशी आहेस? मस्त, एकदम छान. सो चालू करूया. हो, अगदी. जरा हटके पीपलच्या सीझन 2 मध्ये तुझं खूप स्वागत आहे. थँक्यू. माय ॲब्सोल्यूट प्लेजर टू बी हिअर. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर ॲक्सेप्टिंग माय इन्व्हिटेशन. थँक्यू. ओके, सो सायली, अगदी रिसेंटली तू एक कव्हर केलंस, कव्हर पेज केलंस. ती कट करेल एवढं. सायली, अगदी रिसेंटली तू डिझाईन केलेल्या कव्हर पेजला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचं अवॉर्ड मिळालं. त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना. पुस्तक लिहिलंय अमित करकरे नावाच्या माझ्या अत्यंत जवळच्या मित्राने. ओके, तो होमिओपॅथी डॉक्टर आहे. बर. आणि तो म्हणजे आम्ही जे त्याचे जवळचे मित्र आहोत त्यांना एक जनरल लाईफ लेसन्स देत असतो. ओके, ह्यालाच तो अक्कल खाते असं म्हणतो. म्हणजे आपण ज्या चुकांमधून रोज शिकत जातो त्याच्याबद्दलची एक जमापुंजी त्यांनी पुस्तक स्वरूपात केली. ओके, आणि ती तो त्याच्या मुलींना देऊ इच्छितो. बर बर. त्या मुली त्या ऍक्सेप्ट करतील का नाही ही वेगळी गोष्ट आहे. अगदी बरोबर. पण तरी सुद्धा म्हणजे हेही त्यांनी अक्कल खातेच टाकलेले आहे असं. तर ही संकल्पनाच मला इतकी भन्नाट वाटली होती की आपल्या मुलींसाठी काहीतरी एक बाप लिहितोय. आजकालच्या ह्याच्यात ना काय होतं, म्हणजे एस्पेशली बाबा लोक कामात इतकी व्यस्त असतात की असं काहीतरी आउट ऑफ द वे करावं हे सुचत नाही. पण अमितनी पेन्स टेकिंगली हे साधारणतः वर्षभर जोपासलंय आणि त्याच्यातनं त्यांनी ही पुस्तक लिहिलंय. बर बर. तर त्याचं कव्हर पेज हे मला वाटतं मी त्याचं चित्र काढलंय आणि त्याच्या डोक्यात चालणारा तो सगळा केमिकल लोचा जो आहे तो त्यांनी त्या अक्कल स्वरूपी म्हणजे आपल्या ब्रेन मधून ती रिॲक्शन होऊन काहीतरी आपल्याला मिळतंय आणि ते मिळालेली पुंजी ही अक्कल खाते असं मी ते थोडंसं चित्र काढलंय त्याचं. ओके. आणि त्याच्या बॅक पेजला त्याच्या 2 गोड मुली काढल्या, किती नूपुर आणि राधा. तर हे आणि हे पुस्तक खूप कलरफुल, म्हणजे माझी बाकीची चित्र पण खूप कलरफुल असतात. अगदी अगदी. तर त्यानुसार खूप रंग वापरून वगैरे मी केल्यामुळे ते खूप आय कॅचिंग होतं मला वाटतं. आणि कदाचित ते म्हणून ते प्रेक्षक किंवा वाचक लवकर उचलून घेतात पुस्तक, म्हणजे रॅक मध्ये पण तसं लगेच उठून दिसतं. त्यामुळे ते मला वाटतं त्याला जरा उचलून धरलंय लोकांनी आणि मला पारितोषिक वगैरे मिळाले. पण मला मजा आली ते करताना. प्रश्न. सो तू लहान मुलांबद्दल बोलली. सो मला तुला आता प्रश्न असा आहे की तू लहानपणापासूनच असं ठरवलं होतंस का की तुला क्रिएटिव्ह फील्ड मध्येच काहीतरी करायचंय? नव्हतं ठरवलं खरं तर. म्हणजे मला वाटतं ह्याच्या मागे पूर्ण सपोर्ट हा माझ्या आईचा होता. मला स्वप्न तिनं दाखवली. ओके. आणि मी ती करत गेले, म्हणजे मला नंतर ती आवडू लागली असं म्हणूया. नाच शिकायचा प्रयत्न केला, कम्प्लीट फेल गेला. म्हणजे मला नंतर मी वर्षभर त्या क्लासमध्ये बागडायचे इकडून तिकडे, पण मी नाच केला नाही. पण मला वाटतं इयत्ता 5वी पासून आपटे सरांच्या क्लासमध्ये छंद वर्गाला जायचे आणि तो एकही क्लास बुडवल्याचं मला आठवत नाही. मग आपटे सरांकडे 5वी पासून 10वी पर्यंत त्यांच्या क्लासमध्ये असणारे प्रत्येक विषय, कॅलिग्राफी, पोर्ट्रेचर, तो छंद वर्ग म्हण, ग्लास पेंटिंग, हे मी सगळं शिकत गेले. आणि आपल्याला हे आवडतंय आणि आपल्याला हे करायला मजा येते हे तेव्हा मात्र पूर्ण कळून चुकलं होतं. त्यामुळे बाकी करिअर ऑप्शन्स कडे बघायची एवढा सिरियसनेस माझ्यातच राहिला नाही. आणि मी म्हणलं तसं माझ्या आईनी हे खूप स्पिअर हेडेडली मला सांगितलं. मला त्याच्याबद्दलची सगळी माहिती, जेची माहिती ही माझ्या आईनी मला दिली. IIT बॉम्बेची माहिती माझ्या आईनी मला दिली की अगं हे कोर्सेस आहेत, तू हे कर. म्हणजे तिचं म्हणणं होतं की 100पैकी 80 मुलं ही कॉमर्स घेऊन पुढे जातात. मी 11वी-12वीत कॉमर्स घेतलं होतं. तर ती म्हणली होती की 100तले 80 मुलं MBA करतील किंवा CA जोपासतील, त्यातलं एकच माणूस ह्या फील्डला वळणार आहे. तर तू ती असावीस असं मला फार वाटतं, असं तिचं कायम म्हणणं होतं. पण मला आता सांग की 2 गोष्टी मी विचारतीये की घरी आईने तुला प्रोत्साहन दिलं हे ठीक आहे, पण आई किंवा कोणी यांचं बॅकग्राऊंड होतं का? एक. आणि दुसरं, जर तुला इतक्या लहानपणापासून इतकं छान ते आवडत होतं तर मग तू कॉमर्स का घेतलंस?
ते 11वी-12वीला युजली कुठली पण स्ट्रीम चालत होती. म्हणजे जेच्या एंट्रन्सला आम्हाला 10+2+ ग्रॅज्युएशन असा कोर्स होता. बरं. त्यामुळे माझी मधली ती 11वी-12वी माझ्या मते खूप काय म्हणू आपण, म्हणजे फिलर्स होती ती, की काहीतरी करायचंय, एक 12वीचा शिक्का हवाय. म्हणजे मी कुठलं पण फील्ड घेतलं असतं तरी फार बिघडलं नसतं. पण सायन्स मला म्हणजे मुळातच गणित आणि शास्त्राला आयुष्यभर घाबरण्यातच गेल्यामुळे मी तिथे वळलेच नव्हते. मग पर्याय उरले होते आर्ट्स आणि कॉमर्स. तर मला वाटलं होतं की कॉमर्स घ्यावं. म्हणजे ओके, असं काही नव्हतं असं काहीच आपल्याला नव्हतं. क्रिएटिव्ह फील्ड मध्ये जायचं तर आपण खरं आर्ट्स घ्यायला नाही पाहिजे, म्हणजे असं माझी काही जर्नी ही 12वी नंतर सुरू होणार आहे हे पक्क माहित होतं. त्यामुळे 12वी होण्यासाठी कुठली पण स्ट्रीम तशी चालणार होती मला तेव्हा. ओके. सो मग तू 12वी नंतर जे स्कूल ऑफ आर्ट्सला गेलीस, Correct. तिथून तू काय पूर्ण केलंस? मी जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मधून कमर्शियल आर्ट्स केलं. ओके. आणि माझा स्पेशलायझेशन इलस्ट्रेशन मध्ये केलं होतं. अमेझिंग. तर आमचा 4 वर्षाचा कोर्स असतो, BFA, बॅचलर इन फाईन आर्ट म्हणतात त्याला. आणि 3ऱ्या वर्षाला आम्हाला इलेक्टिव्ह घ्यायचं असतं. तर साधारणतः ती डिग्री त्या इलेक्टिव्हच्या नुसार मिळते असं. त्यामुळे माझं BFA इलस्ट्रेशन झालं. आणि त्याच्यानंतर मी IDC बॉम्बे मधनं मास्टर्स केलं व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये. हो, लगेचच केलं. व्हिज्युअल कम्युनिकेशन. सो नाउ हाऊ इलस्ट्रेशन अँड व्हिज्युअल कम्युनिकेशन गो टुगेदर? फार छान प्रश्न आहे हा. म्हणजे मला असं सारखं वाटत होतं की इलस्ट्रेशन घेऊन, म्हणजे मी IDC मध्ये मी आता जे शिकले त्याच्या पुढे मी शिकणार आहे IDC मध्ये, किंवा इलस्ट्रेशनची कास धरूनच पुढे जाणार आहे असं मला कायम वाटत होतं. पण IDC हे खूप एक वेगळं जग होतं. म्हणजे ते तिकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍप्टिट्यूडला जास्त महत्व असतं, किंवा एन्व्हायरमेंटल सोशल प्रॉब्लेम्स वरती डिझाईन सोल्युशन्स काढायला मेनली त्यांचा फोकस असतो. तिथे इलस्ट्रेशन होत नाही अशातला प्रश्न नाहीये. पण मला नेमकं काय करायचंय हे मला शोधायला खूप वेळ लागला. म्हणजे मग जेव्हा तू ग्रॅज्युएशन केलंस इलस्ट्रेशन मध्ये, ते तुला आवडत होतं? हो हो हो. पण मला ते IDC मध्ये असं एकदम लॉजिक मध्ये बसवणं जे होतं ना, पद्धतशीर किंवा लॉजिकल ऍटिट्यूड जो आपण म्हणतो, तिथे मी कमी पडत होते. म्हणजे मी ते मुक्त छंदाकडे जाणारी जास्त होते, आणि इथे थोडस काय म्हणू आपण, त्यांना थोडं डिसिप्लिन बिहेवियर एक्सपेक्टेड होतं. असा तो थोडासा क्लॅश झाला होता म्हणजे माझ्या वेळेस. त्यामुळे प्रोजेक्ट निवडताना पण माझी थोडी धांदल उडाली होती की आपण काय, म्हणजे मी तुला म्हणलं ना, मला असं वाटायचं की हे जेचं एक्सटेन्शन आहे, जे ऍक्च्युली नव्हतं. ते एक वेगळंच विश्व होतं. मी माझे मिसकन्सेप्शन घेऊन तिकडे गेले होते. त्यामुळे मी तसेच प्रोजेक्ट माझ्या पुरते निवडत गेले. मी त्या कम्फर्ट झोन मध्ये जात गेले की कारण मला नवीन शिकायची भीती वाटत होती, कारण मी त्या कॅटेगरीत फिट होत नव्हते. त्यामुळे मला ह्याची कास धरून पुढे जायचंय. तर मग मी अजून खूप कोशातच गेले असं म्हणता येईल जेव्हा तिथे गेली होती. करेक्ट. हाऊ डिड यू टॅकल दिस? मला खूप अवघड गेलं खरं तर. म्हणजे अर्थात IDC हे खूप वलयांकित कॉलेज आहेच आहे, आणि आपण तिथला भाग असणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. म्हणजे ते मला ऍडमिशन प्रोसिजरच्या वेळेसच कळलं होतं की लक काय असतं हे. म्हणजे हजारो लोकांमधनं जेव्हा आपण त्या कॉलेजसाठी सिलेक्ट होतो, तेव्हा आपल्यात नक्कीच काहीतरी, म्हणजे थोडीफार काय म्हणता येईल, म्हणजे टॅलेंट असं म्हणू शकतो ना. टॅलेंट असं हो, पण हार्डवर्क जास्त आहे असं वाटतं मला. पण नंतर म्हणजे ते परस्यू करायला पण. नाही, ऍडमिशन घेण्यासाठी वाय यू गॉट चोजन? हो, तर यू हॅड दॅट टॅलेंट, यू हॅड दॅट इंटेलिजन्स, इजंट इट? असंच तर नाही म्हणा. हो, पण अशी खूप टॅलेंटेड लोक असतात. म्हणजे मी तुला म्हणलं की लक हा एक खूप मोठा फॅक्टर आहे अगं. ह्या मोठ्या काय म्हणू कॉलेजेस मध्ये सिलेक्ट होताना ना, खरोखरच नशीब जोरावर लागतं, नाहीतर नाही होत. इतक्या सहजासहजी नाही मिळत ऍडमिशन. म्हणजे लोक ड्रॉप घेतात अनेक वर्ष टू गेट इन टू द इन्स्टिट्यूट. मला देवाकृपेने असं काहीच नाही करावं लागलं. म्हणजे मी एकीकडनं मला पहिल्या फटक्यात मिळालं.
पण असं नाही की मला त्याचं गांभीर्य माहित नव्हतं. मला अगदीच माहित होतं की आपण कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जातोय. बरोबर बरोबर. पण ओव्हरऑल मी ना थोडी बुजले होते अगं त्या अच्छा, तिथे काळात. गेल्यानंतर. हो, म्हणजे असं मला वाटत होतं की आपण ह्याच्यात नाही बसतो कुठेतरी. खूप म्हणजे माझ्या वर्गातले 2 मुलं होती ज्यांच्या नावावरती पेटंट्स होती. म्हणजे वयवर्ष 22व्या वर्षी 3-3 पेटंट्स असलेली मुलं आपल्या वर्गात होती. अर्धा वर्ग इंजिनिअरिंग आर्किटेक्चर करून आला होता. म्हणजे मी हातावर मोजण्या इतकीच लोक फाईन आर्ट्सची होती. त्यामुळे मी तुला म्हणलं ना ते मुक्त छंद, मला आज वाटलं की ह्या झाडाला हिरवा रंग किंवा जांभळा रंग द्यावा, आणि मला ते जस्टिफाय करायला लागायचं नाही ना कोणाला. बरोबर, की because तू it's your हा, creativity. पण ते असं तिथे नव्हतं नव्हतं. मग की तुम्ही जांभळा रंग का दिलाय हे तुम्हाला जस्टिफाय करायला लागायचं आमच्या स्टेज प्रेझेंटेशन मध्ये. राईट. सो दॅट वॉज अ डिफरंट वे ऑफ लर्निंग, ऑफ नॉट प्रूव्हिंग युअर सेल्फ, बट हा म्हणजे जस्टिफाय करून तुम्ही पुढे जाता एक एक स्टेप. बरोबर. आणि ऑफकोर्स ते काय म्हणू आपण स्टेज वाईज ते तुम्हाला तसं करावं पण लागतं. सो तो तुझा कोर्स किती वर्षाचा? तो 2 वर्षाचा होता. सो त्या 2 वर्षात तुला अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील ज्या तू जेला नव्हते शिकले. मी पॉटरी शिकले थोडी. म्हणजे त्या पॉटरी व्हील वरती थोडं काम करायला, त्याला किती कॉन्सन्ट्रेशन, किती स्थैर्यता लागते तुमच्या हातामध्ये हे पण अनुभवायला मिळतं. इतर कलिग्स बरोबर म्हणजे आम्हाला फ्री इलेक्टिव्ह असायचे, आम्ही वेगवेगळे इलेक्टिव्ह घ्यायचो, आम्ही चूज करायचो आम्हाला काय करायचं. मग टायपोग्राफी झालं किंवा फक्त ॲनिमेशनची मुलं घ्यायची, त्यामुळे काय म्हणू आपण स्टडी फॉर्म झाला. असे वेगवेगळे विषय आम्ही शिकलो तिथे. आणि ओव्हरऑल इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. अतिशय सुंदर. म्हणजे आता मागे वळून बघताना मला असं वाटतं की मला कळलं नाही मी कुठे होते. बरोबर. पण दॅट रिअली हॅज शेप्ड युअर टोटली एंटायर पर्सोना. हो. सो तिकडनं बाहेर पडल्यानंतर इमिडिएटली हॅव यू जॉईन पर्सिस्टंट? नाही, मी कॉग्निझंट मध्ये सिलेक्ट झाले होते कॅम्पस इंटरव्ह्यू. बरं. आणि ती एक खूपच मोठी गंमत आहे. म्हणजे कसं होतं, आम्हाला आयडीसी मध्ये पण आमचे प्रोफेसर्स दरवेळेस विचारायचे की अभी आप क्या करोगे पास आउट होके. आणि ऑलरेडी कॅम्पस इंटरव्ह्यू साठी कंपनीज यायच्या ना, सो दे यूज टू सी अस गिव्हिंग इंटरव्ह्यूज. असं आम्हाला पूर्णपणे त्यांनी कधी सांगितलं नाही की तुम्ही स्वतःहून काहीतरी सुरू करा किंवा तुम्ही आयटी कंपनी नोकरी नका करू, असं त्यांना कुठेतरी सुचवायचं होतं की इथून बाहेर पडताना ना तुम्ही सी यू अटेंड अ नेक्स्ट लेवल कुठेतरी, माहितीये का, डिझाईनच्या ह्याच्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं होतं की यू शुड फॉलो, यू शुड चेज युअर ड्रीम. तुम्ही तुमचा एक मार्क काहीतरी जगामध्ये तयार करा की आपण काहीतरी वेगळं शिकलोय, आपलं नॉलेज इट कॅन बी पुट टू सम बेटर यूज, असं त्यांचं कायम म्हणणं होतं. रादर दॅन 9 to 5 जॉब, त्याच्यात तुम्ही अडकून राहू नका. आम्हाला असं डायरेक्टली कधीच कोणीच म्हणले नाही, पण असं एक त्यांच्या बोलण्यावरनं वाटायचं. म्हणजे ते खिन्न व्हायचे नंतर की सगळे म्हणजे ते फक्त तुमच्या पॅकेजकडे, जितकं मोठं पॅकेज तितके तुम्ही अडकत जाणार आहात हे तेव्हा कळायचं नाही ग. आपण जेव्हा म्हणजे इंडस्ट्री जॉईन करतो तेव्हा खूप भारी वाटतं, अरे आपल्याला कोणाला 14 लाखाचं पॅकेज मिळालंय, कोणाला 20 लाखाचं मिळालंय, कोणाला 25 लाखाचं मिळालंय असं. पण आज जेव्हा पॅकेज सोडून आपण घरी बसतो, आणि म्हणजे आता माझ्या बाबतीत तरी असं झालंय की मी सोडली आहे नोकरी आणि मला त्याच्याबद्दल अजिबातच वाईट वाटत नाहीये. म्हणजे मला इतकं भारी वाटतंय. आय वॉन्ट टू गो देअर. येस. सो तू कॉग्निझंट जॉईन केलीस? हो, मी कॉग्निझंट जॉईन केलं. आणि व्हॉट वॉज द थॉट बिहाइंड? अगेन मनी वॉज द थॉट. इट वॉज कम्प्लीट मनी. सो आयटी सेक्टरचं अट्रॅक्शन नाही, शून्य. मला परत पुण्याला यायला मिळत होतं. मला म्हणजे मी 6 वर्ष मला वाटतं मुंबईला राहिल्यानंतर मला असं वाटत होतं की आता थोडं घरी जावं. बरोबर. नाहीतर मला माझ्या डोक्यात होतं की बँगलोर वगैरेला पण आपण जाऊ शकतो, पण तिथनं देर इज नो कमिंग बॅक, हेही माहित होतं. कारण आपण त्या लूप मध्ये अडकत जातो अगं सारखं.
माझा भाऊ तेव्हा परदेशी जाणार होता शिकायला, त्यामुळे आई वडिलांपाशी कोणीतरी आमच्या इधर और कोणतरी असावं असं वाटत होतं. सारखं वाटत ओके होतं. आणि ओके. माझं झालं होतं, म्हणजे 6 वर्ष थ्रिल करून झाली होती तशी बाहेर राहून. बेता बेतानी. हा. हा, त्यामुळे मी म्हणलं आता आपण पुण्याला जावं घरी. So money was the only अगदी factor why you पूर्ण joined. पूर्णपणे. So then, have you got a satisfaction while doing that work in Cognizant? Because I think when you come to a software industry, it is not really ज्या पद्धतीचं तू आता डिझाईन करतेस, हो. it is more of UI UX because I'm from IT field. Correct. किंवा युजर एक्सपिरियन्स चांगला व्हावा यासाठी तुम्ही काय मदत करू शकता, यू नो Correct. दॅट काइंड ऑफ. Correct. हॅव यू रिअली एन्जॉयड दॅट ऑर नो? मला कंटाळा यायचा. म्हणजे कॉग्निझंट मध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम केलं. एक तर माझी टीम भन्नाट होती, म्हणजे Okay. सगळे क्रिएटिव्ह लोकच होते. ओके. पण तरी आता ते म्हणजे यू हॅव टू काय रंग बदला बटनाचा, एबलचं डिसेबल करा, ते शेवटी इथपर्यंतच येतं असं मला वाटतं. म्हणजे मी त्याच्यात पण मी व्हिज्युअल डिझाईन ह्या कॅटेगरीत होते. त्यामुळे असं वायर फ्रेमिंग आणि ज्याच्यात ऍक्च्युअल डोकं लावतात ना, त्याच्यात मी नव्हते. म्हणजे काय म्हणू आपण आर्किटेक्चर मध्ये वगैरे मी नव्हते त्याच्या सगळ्या फ्लो मध्ये. ते फक्त म्हणजे लोकांच्या म्हणण्यानुसार यू जॅज ऑफ द डिझाईन त्याच्यात आम्ही पडायचो. आणि अक्षरशः अगं म्हणजे बटन एबलचं डिसेबल करण्यात आम्ही खूप काळ घालवला. आणि तेव्हा असं कळायचं की आपल्याला हे नाही आवडत आहे, पण आपल्याला पैसा मिळतोय, त्यामुळे आपल्याला हे थोडं करणं गरजेचं आहे. पण मी हे ओळखलं होतं की मला हे नाही जमणार आहे, म्हणजे मी हे लाईफ लॉंग नाही करू शकत. हे तुला कळलं हो, तेव्हाच मग आता आपल्याला काय केलं पाहिजे ह्याचा शोध सुरू झाला. मला वाटतं मी कॉग्निझंट मध्ये असल्यापासूनच मी फ्रीलान्स करायला लागले होते. ओके, ऑलरेडी सुरुवात केली होतीस. कारण मी त्या घुसमटीतनं ना मला बाहेर पडायचो. माझं काम जर आज 4 वाजता संपलंय तर 4 ते 6 हे 2 तास मी माझं काम करायचं. तिथे स्केचबुक मध्ये काहीतरी स्क्रिबलिंग किंवा आपल्याला पुढे काय करायचंय ह्याच्याबद्दलचं थोडंसं लिहून ठेवणं म्हणून असं. त्याच्यानंतर मी पर्सिस्टंटला अप्लाय केलं. घराजवळ होतं एकदम. माझा आय हॅड अ व्हेरी बॅड ऍक्सिडेंट तेव्हा, आणि मला कॉग्निझंट म्हणजे हिंजेवाडी फेज 3 ला ट्रॅव्हल करणं थोडं कठीण झालं होतं. आणि लकीली मला त्याच वेळेस पर्सिस्टंट कर्वेनगर ची जी ब्रांच आहे तिथे आय गॉट द जॉब. त्यामुळे मी अक्षरशः एका पायावरती नाचत नाचत पर्सिस्टंटला गेले होते. आणि मला खूप पर्सिस्टंट ही इज माय सेकंड होम असं म्हणून. So you really enjoyed it. I am totally in awe with the people, with the culture of persistent. So थोडंसं एक इंटरप्शन बिकॉज आय एम फ्रॉम IT फील्ड अगेन, की बाकीच्या कंपनीज आणि पर्सिस्टंटचं पे पॅकेज त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. हो, isn't it? हो. So have they, because you said you joined IT sector for money, was the distance only factor by joining persistent in the beginning? कारण ते कमी देतात पॅकेज. खरं तर होतं, म्हणजे तू म्हणतेस त्याच्यात अजिबातच शंका नाही. अर्थात मला कॉग्निझंट पेक्षा पर्सिस्टंट मध्ये थोडंसं वाढवूनच मिळालं होतं. पण ऑफकोर्स इंडस्ट्री स्टँडर्ड नुसार ते कदाचित कमी असेल. पण मी तिथे थोडंसं कानाडोळा केला, कारण मला माझं काम करायला वेळ मिळणार होता. परत माझा जो कॉग्निझंटला म्हणजे फेज 3 ला जाण्या येण्याचा वेळ वाचणार होता, आणि मला माझं काम करायला वेळ मिळणार होता. म्हणजे हा खूप स्वार्थी डिसिजन होता तेव्हा, पण तो घेणं खूप गरजेचं होतं, नाही तर मी करूच नसते शकले. बरोबर. तर पर्सिस्टंट मध्ये आल्यापासून मला वाटतं माझं ओव्हरऑल मग फेसबुक वरती अपलोड करणं थोडं माझं काम किंवा त्याबद्दल लिहिणं हे जरा चालू झालं, कारण मला ब्रीदर मिळायचा तेवढा, मला वेळ मिळायचा. आणि आमची पर्सिस्टंट ही इतकी कल्चरली ड्रिव्हन कंपनी आहे खरोखरच, म्हणजे अशी मूल्यांकन नाही मिळणार आजकाल. हो, IT कंपनीत तर मिळणारच नाही. त्यामुळे मी थरली एन्जॉय केलं, म्हणजे थिएटर एन्जॉय केलं. आमचे वेगवेगळे फेस्ट होतात तिकडे पर्सिस्टंट मध्ये, पल्स नावाचा, ते एन्जॉय केलं. मग आम्ही एकांकिका किंवा नाटकात, म्हणजे मी त्याच्यात ऍक्टिंग नाही करायचे, पण मी तिकडे मजा करायला जायचे. मग मी पर्सिस्टंटच्या भिंती रंगवून झाल्या माझ्या. मला कोणीही अडवलं नाही, म्हणजे तुला काय करायचंय, इकडची भिंत रंगवायची, बरं, असं इतका मला फ्रीडम हात दिला. आणि आय गेस क्रिएटिव्हिटी मध्ये फ्रीडम इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, म्हणजे ज्याच्यासाठी तू फ्रीलान्सिंग सुरू केलंस कॉग्निझंट मध्ये असताना. मग
IT कंपनीमध्ये असताना जिकडे तू इतकं छान एन्जॉय करत होतीस, मग ते सोडून फुल स्टॅक इलिस्ट्रेटर किंवा व्हिज्युअल स्टोरी टेलर म्हणून तू काम करायला लागलीस. हा शिफ्ट कसा आणि का घडला, आणि याचा पण बिझनेस सुरू करायचा असं तुला कधी वाटलं? मी तुला म्हणलं तसं मी खऱ्या प्रमाणात मी पैशासाठीच काम करत होते. लग्न झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्यानी याला बिझनेस अँगल द्यायला हे त्यांनी शिकवलं. वा, ओके. म्हणजे त्यांनी मला गाईड केलं की तू हे पुढे कसं नाही. आणि त्याचं कायम म्हणणं होतं की जर तू आता नोकरी सोडली नाहीस ना तर तू हे करूच शकणार नाहीयेस. आता तुझा म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी नंतर जेव्हा मॅटर्निटी ब्रेकवर गेले त्याच्यानंतर एक तर मला ते बाळ खाली ठेवून ऑफिस गाठणं हे मला खूप गिल्ट यायचा त्याचा की मला नाही जमायचं. म्हणजे मी एक्स्ट्रीम इमोशनल साईडला जाते ह्या सगळ्या बाबतीत. ओके ओके. त्यामुळे मला ते नव्हतं जमणार. आणि मग असं वाटायला लागलं की आपल्या हातात जर कला आहे आणि आपण जर ती आत्ता नाही जोपासली तर ती तशीच राहील. म्हणजे मी परत आय विल गो टू 9 to 5 जॉब, आय विल गो ऑन एंडलेस कॉल्स, आणि जे मला करायचंय ते कधीच होणार नाही. त्यामुळे तो एक खूप मोठा डिसिजन मी घेतला, परसिस्टंट सोडायचा. अर्थात सगळं म्हणजे आता मी राहते कर्वेनगरमध्ये, ऑफिस कर्वे रोडला, म्हणजे हे किती आयडियल सिच्युएशन एका पुणेकराच्या दृष्टीने तू विचार कर. आणि पैसे आणि सगळंच म्हणजे फ्रीलान्सिंग पण माझं चालूच होतं ग तेव्हा. बरोबर. पण नंतर मला असं वाटायला लागलं की अरे हे हाफ हार्टेड होतंय माहिती का. म्हणजे मी परसिस्टंटला पण जस्टिस नाही देऊ शकत आहे आणि माझ्या कामालाही नाही देऊ शकत. आणि तुझी मुलगी पण. करेक्ट. सो तुझं म्हणजे हे सगळं मला आणि मग असं वाटत होतं की आलाय कदाचित आपल्याला काय कमी आता पडत असेल तर कॉन्फिडन्स. म्हणजे ती जी उडी घ्यायची ही होती ना, आपण एजवर उभे आहोत, आपल्याला पुढे दिसतंय की द फ्युचर इज गोइंग टू बी ब्राईट अँड कलरफुल, पण ती लीप घ्यावी का नाही हा जो संभ्रम होता तो मला वाटतं माझा नवरा खूप क्रुशियल होता. म्हणजे त्यांनी हाताला पकडून मला ती झेप घ्यायला भाग पाडली. अमेझिंग. आणि माझ्या सासू सासऱ्यांनी पण मला तितकाच उत्तम सपोर्ट केलेला आहे ह्या सगळ्या जर्नीच्या. म्हणजे मला मागे वळून बघावंसं वाटतच नाही की आता काय झालं असतं. अगदी अगदी. इतकं सगळं स्मूथ ट्रान्झिशन झालं. एव्हरीबडी न्यू की मला सेटल व्हायला वेळ लागणार आहे, पण एव्हरीबडी न्यू माझ्या घरात की शी इज गोना मेक इट. म्हणजे हा जो कॉन्फिडन्स त्यांनी दिला ना न बोलता, बरोबर, हा खूप लाख मोलाचा होता मला वाटतं. म्हणजे एका तू समजू शकतेस म्हणजे एक्स अमाऊंटचं पॅकेज असणारी मुलगी जिने आता एक साधारणतः 8-9 वर्ष कॉर्पोरेट मध्ये काम केलंय, ते एकदम सोडून ती स्वतःच. म्हणजे मला माझ्या सासरे म्हणले होते की तू कदाचित नाही, तुला एक 4,000 मिळतील या महिन्यात, पण असू दे, तुला त्याच्या पुढे मिळणार आहे काम, तू त्याने हरून जायचं नाहीये, पैशाकडे बघू नकोस. हे मला जे सांगण्यात आलं ना की तू माझा नवरा पण, की पैसे आज आहेत उद्या नाही आहेत, पण तुला जे सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे ना तू तुझ्या कामातनं, ते खूप वरच्या लेवलचं असेल आणि हे तुला हळूहळू कळेल. यू जस्ट टेक द प्लंज असं. म्हणजे हे सगळे विनवणी करत होते अक्षरशः. आणि मग आय टूक द डिसिजन ऑफ क्विटिंग IT. बरोबर. पण सायली तरी पण when you are financially independent, okay, when you get one SMS of your paycheck every month, correct, okay, तिकडनं जसं तू म्हणालीस की तुला सगळ्यांनी सांगितलं, तरी पण जेव्हा एखादी व्यक्ती फायनान्शियली इंडिपेंडेंट असते तिला स्वतःला ती अनिश्चितता हँडल करणं इतकं सोपं नसतं. सो हाऊ डिड यू हँडल दॅट? खरं सांगायचं तर मी तुला म्हणलं तसं मी कॉग्निझंट पासून आय वॉज ऑलवेज फ्रीलान्सिंग. त्यामुळे कुठेतरी मला माहित होतं म्हणजे की आपली पिगी बँक भरती. देयर यू गो. ओके. त्यामुळे मला वाटतं तो कॉन्फिडन्स जरी मी नाकारत असले ना तरी कुठेतरी ऍट द बॅक ऑफ माय माइंड आय ऑलवेज न्यू की मला पैसा मिळतोय अँड दॅट इज गोइंग टू वर्क. येस. आता जर मी त्या कामाला 20% देऊ शकते तर इमॅजिन मी गिव्हिंग 100% टू दॅट. बरोबर. अँड नॉट हॅव्हिंग ऑफिस ॲट ऑल. बरोबर बरोबर. हा म्हणजे हा जो कॉन्फिडन्स होता ना हा मला माहित होता कुठेतरी, पण ते मी ऍक्सेप्ट करत नव्हते. आणि ते 8 ते 10 तास पूर्ण मिळणार आहेत इन्स्टेड ऑफ जस्ट 2 hours. करेक्ट.
आपला दिवस हा आपल्या कमांड मध्ये असणं, माहितीये का, ह्याच्यासारखं थ्रिल त्या आर्टिस्टला काहीच नसू शकतं. की मी माझ्या दिवसाचा शिल्पकार आहे, मला जसे प्रोजेक्ट हवे तसे मी निवडू शकते. मला जे जसे आता डिलिव्हरी इज अ डिफरंट आस्पेक्ट फॉर इट, पण काही सेल्फ प्रोजेक्ट्स असतात ज्याला डेडलाईन नसतात, किंवा डेडलाईन असणाऱ्या प्रोजेक्ट्सला बेटर मॅनेज कसं करायचं हे IT कंपनीमधनं मी ऑलरेडी शिकले होते ग. की ते त्याचा तुला नॉलेज, नक्की फायदा हो झाला. नक्कीच, Yeah. म्हणजे Yeah. आपल्याला जर डिलिव्हरेबल 1-2 दिवसात द्यायचं असेल तर ग्राउंड वर्क करून आपल्या हातात आदल्या दिवशी काम असणं हे किती गरजेचं आहे हे माहित होतं, किंवा अर्जन्सी कळते त्यातली. पण आता मी हे जे काम करते ना माझं, हे खूप इमोशनली ड्रिव्हन असतं. त्यामुळे ते असं कधी कधी होतं की मला द्यायचंय बरं का, म्हणजे परवाच्या दिवशी काम द्यायचंय, पण मला सुचतच नाहीये काय चित्र काढावं हे सुचत नाही. हा ब्लॉक खूप येतो कधी कधी. म्हणजे मला ते असं एक्सप्लेन करणं खूप अवघड होतं क्लायंटला, की अहो मला नाही सुचत, आणि आधी झालेल्या कामांसारखं मला हे 11वं काम नाही करायचंय, मला वेगळं करायचंय काय. बरोबर. पण देवाकृपेने मला लोक इतकी चांगली भेटतात, मला लोक खूप फ्रीडम देतात की तुला जसं हवं तसं कर, वी कम्प्लिटली ट्रस्ट युअर स्किल. त्यामुळे इट इज ओके, म्हणजे आम्ही त्याच्यात पडतच नाही. तू डायरेक्ट झालेलं चित्र पाठव, इतकी लिबर्टी असते. सो दॅट्स वेअर माय नेक्स्ट क्वेश्चन इज की तू काय काय पद्धतीच्या गोष्टी विकतेस, आणि मला वाटतं तू मोस्टली कस्टमाइज्ड प्रॉडक्ट्सच विकतेस, हो. राईट? सो तुझ्या या सगळ्या कामाबद्दल जरा आम्हाला सांग ना. मला ओव्हरऑल काम करायला लागल्यापासून ना असं वाटत गेलं की कस्टमायझेशन इज द की. ओके. म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, आणि म्हणजे मी ना खूप पीपल्स पर्सन आहे अगं. मला खूप मित्रमैत्रिणी, माझा जनसंपर्क अफाट आहे. हो. आणि आय फील प्राऊड इन सेइंग दॅट. मला लोकांच्यातल्या ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी हायलाइट करायला खूप आवडायचं, किंवा त्यातला नेमकेपणा टिपणं हा, म्हणजे मला वाटतं हा माझ्या आर्टवर्कचा कोर आहे, गाभा आहे तो सगळ्या गोष्टींचा त्यातला. त्यामुळे माझा सतत कल त्यांना आपण काय वेगळं देऊ शकतो ह्याच्याकडे होता. म्हणजे येणारा प्रत्येक माणूस, मी तुझ्यासाठी केलेलं काम मी दुसऱ्या क्लायंटसाठी नाही करू शकत. तिथे माझी क्रिएटिव्हिटी थांबते एक, आणि रिपिटेशन होतं ग कामाचं. मग आपण काय वेगळं करतोय असा एक प्रश्न मला कायम पडत राहतो. म्हणून मी ह्या कस्टमायझेशन ह्याच्याकडे खूप जास्त वळलीस. हो. ओके. सो आता तू काय काय पद्धतीच्या गोष्टी लोकांना कसं, म्हणजे ऑर्डर आली की तू बनवून देतेस हे मला कळलं, बट व्हॉट ऑल? आता सध्या मी वेडिंग इन्व्हाइट्स बनवते. बरं. आणि हे खूप थ्रिलिंग आहे. म्हणजे मी आतापर्यंत साधारणतः एक 200-250 वेडिंग इन्व्हाइट्स केले. ओके. प्रत्येक लग्नाच्या मागे एक त्याची स्वतंत्र गोष्ट असते. म्हणजे कोणीतरी कुठेतरी भेटतं, एखादी कॉफी होते, किंवा एखादी मुलगी रिक्षातून उतरताना एक मुलगा बघतो आणि तिला जाऊन मागणी घालतो. इथपासून असे बिझायर गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. आणि मला ह्या कपल्सला ना मी त्यांना तेच विचारते की तुम्ही कसे भेटलात हे मला सांगा. काही बाबतीत घरच्यांचा विरोध पण असतो, ती पण एक वेगळी ट्विस्ट असते. आता हल्लीची तर सगळी लग्न म्हणजे युएसला असणारे लोकांमध्ये तर ऑलरेडी माहित असतं आपण प्रेमात आहोत, आपण तिकडे शिकायला जायचं, इथे पेरेंट्सला काहीच माहित नसतं, असं पण असतं. म्हणजे इतक्या भन्नाट स्टोरीज असतात माहितीये का. मला ते एक्सप्रेस करायला खूप आवडतं. म्हणजे आपण जर त्या स्टोरीचा एक भाग होऊ शकलो आणि जर ती गोष्ट आपण छानपणे मांडू शकलो, रिप्रेझेंट करू Correct. शकलो, राईट? तर ती छान वाटते. एका लग्नाची गोष्ट सांगणं हो. ओरली किंवा व्हिडिओच्या थ्रू, Correct. आणि हे चित्र फार भारी आहे. त्यामुळे मला माझ्याकडे खूप अशा वेगवेगळ्या स्टोरीज असतात. म्हणजे आता एक मुलगा आणि एक मुलगी, मला वाटतं ते दोघं निगडीच आहेत, आणि कारपुलिंग असतं बघा आपल्या IT कंपनीज मध्ये. तर असेच ते दोघं जण इथे कुठल्या तरी IT कंपनीमध्ये काम करत होते SB रोडला, आणि त्या कारपुलिंग साईटवरनं की अरे हा निगडीचा आणि ही निगडीची एवढंच त्यांना माहित होतं. सो दे स्टार्टेड कारपुलिंग, आणि ते प्रेमात पडले आणि त्यांचं लग्न झालं. तर ही स्टोरी मी पुणे निगडी पुणे अशा ह्याने केली होती. असे खूप वेगवेगळे खूप खूप क्यूट अनुभव येतात. बरोबर.
ह्याच्याच बरोबर मी मुंजींच्या पत्रिका करते. तर ते बटू लोक तर फॅन्टॅस्टिक, म्हणजे ते वेगळीच जमातच वेगळी आहे ती मुलांची. ते इतके क्लिअर असतात की मला स्पायडरमॅनच हवा आहे. हा म्हणजे विषय कट. मला ओव्हरऑल तुला माहितीये काय, त्यांच्या ह्या टर्मिनॉलॉजीज ना, म्हणजे मी ते सांगतात तेव्हा हो का वा वा करून लिहून घेते वहीत, आणि नंतर मी चक्क गुगल करते की ह्यांना काय म्हणायचं होतं, कारण इतके इतके वेगवेगळे त्यांचे काय म्हणू आपण टर्मिनॉलॉजीज असतात ना, की त्या आधी आपल्याला गुगल करावं लागतात की ह्याला काय म्हणायचं होतं, आणि मग त्यानुसार मग मी चित्र काढते असं. कारण मी ह्या सगळ्या बाबतीत मी टीव्ही वगैरे बघत नसल्यामुळे मी खूप मागास आहे. मला काय म्हणजे कुठलं कार्टून ह्यांचं फेवरेट असेल मला माहित नसतं, कारण मी बघतच नाही, मला माहितीच नाही. रिसर्च मला रिसर्च करावाच लागते थोडा. तर हे मी एक करते. मग मी आता वॉल पेंटिंग करते छान. मग मला ते तर म्हणजे वॉल पेंटिंग इज अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. इट ऑफर्स यू अ लार्जर दॅन लाईफ कॅनव्हस. मला वाटतं तो ओव्हरऑल टेक्स्चर, ते वास्टनेस बघून ना इतकं भारी वाटतं अक्षरशः. म्हणजे आपण आपले ब्रश, आणि आपल्याला तेव्हा असं कळतं की आपण खूप छोटे आहोत माहितीये का ह्या सगळ्या पुढे, आणि ते कसं खूप हंबल करणारं फिलिंग असतं. म्हणजे वॉल पेंटिंग म्हणजे माझ्या दृष्टीने तरी खूप देणं देऊन जातं आपल्याला, सॅटिस्फॅक्शन खूप म्हणजे फारच सुंदर प्रकार येतो. त्यामुळे मी ते करते. मी मध्यंतरी आभाताई बरोबर आयडियल कॉलनीत एक भिंत पेंट केली होती. मी एक मोठं घुबड काढलं होतं. त्यामुळे तिच्या बरोबर तिच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं की म्हणजे ती कसं ती तर ऍक्टिव्हावर वगैरे चढली होती. मी विचारच नाही करू शकत, पण ती ऍक्टिव्हावर चढून तिने ते घुबड काढलं होतं, आणि ते इतकं परफेक्ट आलं होतं ना. मग त्याच्यात रंग कसे असावेत ह्याच्यापासून तिची म्हणजे आय वॉज असिस्टिंग हर. म्हणजे ठीक आहे इंडिपेंडंट इलस्ट्रेटर वगैरे, पण इट इज गुड टू असिस्ट ऑल्सो ना. कधीतरी समोरच्याचा व्ह्यू पॉइंट आपल्याला कळतो, ही खूप मोठी गोष्ट असते. आणि भिंतीचित्रात मला वाटतं आभाताईचं नाव खूप मोठं आहे, त्यामुळे मला इट वॉज माय प्लेजर टू असिस्ट हर. तर तिच्याकडनं मला तिचे एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळाले होते. आम्ही दोघींनी मिळून ते घुबड इतकं मस्त केलं, म्हणजे दॅट वॉज, मला वाटतं मी सकाळी 7 वाजता सुरुवात केली, तेव्हा पण माझ्या नवऱ्याने मला थर्मासमध्ये कॉफी करून दिली होती मस्त गरम. त्यामुळे आम्ही एक 9-9:30ला चिक्की आणि कॉफीचा ब्रेक घेतला, आणि पुढे 1:30 पर्यंत आम्ही ते काम केलं. पण अफाट अनुभव होता तो एक. आता परत आम्ही नक्कीच म्हणजे आम्ही अशा अधूनमधून भिंती शोधतो त्याच्यासाठी. तर ते एक खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आता ह्या 2 गोष्टी तर मी करतेय. काय होतं म्हणजे मैत्रा लहान आहे अजून, 3 वर्षाची. आता तिची शाळा चालू होईल. आमच्या घरी माझे सासू सासरे तसे एजेड आहेत, त्यामुळे त्यांच्या थोड्या तब्येतीच्या कुरकुरी असतात अधूनमधून. तर मला हे सगळं बॅलन्स करताना आत्ताचं हे मॉडेल बरं वाटतं. म्हणजे ओव्हर कमिट पण नाही करू शकत आहे मी सगळ्या लोकांना, आणि आय एम हॅपी विथ व्हॉट वर्क आय एम डुईंग राईट नाव. जेवढा टाइम मला देता येतोय तेवढा मला देता येतो. सगळ्यात जास्त ते इम्पॉर्टंट आहे की तू खुश आहेस. खरंय. हो. सो तू मगाशी जनसंपर्काबद्दल बोललीस. तुला पहिलं काम कसं मिळालं हे तर तू आता मला सांगशीलच, पण ओरल पब्लिसिटी इज वन पार्ट. व्हॉट आय हॅव सीन की फेसबुक आणि इंस्टाग्राम अशा सारखे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे तू अतिशय फेमस आहेस, आणि तू प्रत्येक एक चित्र टाकलं की म्हणजे इतके लाईक्स अगं इतक्या पटपट लोकांना मिळत नाही. सो पीपल आर रिअली हॅपी. डज दॅट सोशल मीडिया इम्पॅक्ट हेल्प यू गेटिंग मोर वर्क? नक्कीच. मला फेसबुक वरतून म्हणजे मला एव्हरी ऑल्टरनेट डे आपण म्हणू शकतो मला कामाची मागणी फेसबुक वरूनच येते, किंवा इंस्टाग्राम मधनं डायरेक्ट मेसेजेस मधनं येते. मला वाटतं म्हणजे मला असं कधीच वाटायचं नाही. मी एकतर इंग्लिश मीडियम शाळेत होते मुक्तांगणमध्ये, पण माझा कल मराठीकडे का कोण जाणे, कॉलेज नंतर थोडं वाचन त्या पद्धतीने झाल्यामुळे ना मी तिथे ओढले गेले होते मराठी वाचनाकडे किंवा ह्याच्यात. तर मला वाटतं हल्ली मला तो इसेन्स कॅप्चर करता येतो त्या लिखाणातला, आणि मी जे चित्र काढते ना ते
ते माझ्यापुरतं खूप जस्टिफाईड असतं की मी हे का काढते, तर त्याच्या मागची गोष्ट सांगायला मला खूप ते फॅब्रिकेट करावं लागत नाही म्हणून. बरोबर आहे. त्यामुळे मी जे काढते ते मी लिहिते, म्हणजे तो जो अनुभव असतो आणि खूप लोकांना ना तो अनुभव भावतो. म्हणजे आता मी मैत्राचे आणि माझे जे एपिसोड होतात रोजचे दैनंदिन, खूप लोकांना ना म्हणजे त्यांच्या मुलाबरोबरचे घालवलेले क्षण त्यांना दे कुड रिलिव्ह असं ते म्हणतात. येस. तर म्हणजे आय एम ब्लेस्ड की मला ते चित्ररूपी काढता येतात. काही कवी लोक त्याच्यावरती कविता करतील, पण दॅट इज अन वे ऑफ एक्सप्रेसिंग विच आय वुड से, अँड आय एम लकी इनफ टू बी अन आर्टिस्ट टू एक्सप्रेस ऑल दॅट. तर मला वाटतं की फेसबुक आणि इंस्टाग्राम हे म्हणजे माझ्यासारख्या आर्टिस्ट मुलीला एक प्लॅटफॉर्मच मिळाला टू ओपन अप और टू शेअर माय थिंग्स. बरोबर. तर ते मी सातत्याने करत गेले आणि म्हणजे आज पण असं आपण डायरेक्ट ओळखत नाही, पण कुठली तरी कमेंट आलेली असते किंवा कुठला तरी मेसेज आपलं काम बघून जेव्हा लोक करतात तेव्हा खूप छान वाटतं की खरंच म्हणजे आपलं काम पोचतंय लोकांपर्यंत. नक्कीच नक्कीच, काही वादच नाही. सो हाऊ डिड यू गेट युअर फर्स्ट कस्टमर व्हेन यू आर डुइंग फ्रीलान्सिंग? माझा एक मित्र होता अनिरुद्ध पाटील म्हणून कॉग्निझंट मध्ये. तर मला वाटतं तो कुठल्या बिझनेस ट्रिपला गेला असताना परत येताना तो एका एअर होस्टेसच्या प्रेमात पडला. ओके. आणि दे गॉट मॅरिड. आणि मी ती गोष्ट इलस्ट्रेट केली होती इन अ वेडिंग कार्ड फॅशन. म्हणजे आम्ही ती जर्नी, म्हणजे त्यांनी तिला बघितलं, मग त्यांनी तिला विचारलं, ती हो म्हणली, हे जे वेगवेगळे पैलू होते त्यातले हे आम्ही इलस्ट्रेट केले. त्यामुळे दॅट वॉज अ वन ऑफ अ काइंड वेडिंग कार्ड. आणि त्याच्यातनं म्हणजे ती लग्नाची गोष्ट सांगायचं सगळं जर्नी मला वाटतं तिथपासून सुरू झाली आणि ती लोकांना खूप अपील झाली. मग ते लोकांना कळायला लागलं की अरे आपली पण अशी गोष्ट आहे, अरे आपण पण म्हणजे दुसरा माझा भाऊ होता ज्याचं लव्ह मॅरेज होतं आणि ते पण असेच, म्हणजे मला वाटतं ते दोघं जण फिश लव्हर्स आहेत. त्यामुळे ते एक बांगडा अर्धा खायचा. तर मग मी ते दाखवलं होतं की असा एक मोठा फिश आणि दोघं जण खातायत चॉम्प चॉम्प, बाकी त्यांना काही जगाची काही पडली नाही. तर असे प्रत्येकाचे मग वेगवेगळे पैलू त्याच्यात येत गेले आणि ते त्याच्याबद्दल मी तुला म्हणलं तसं मी लिहित गेले त्याच्याबद्दल आणि ते लोकांना खूप आवडत गेलं. त्यामुळे मी एव्हरी मॅरेज हॅज इट स्टोरी. त्यामुळे ते मी छान, म्हणजे मला तो एक तर बिंग अ पीपल्स पर्सन मला ते अनेक लेव्हल्स वरती आनंददायी होतं. म्हणजे वेगवेगळी लोक भेटणं, त्याच्यापासून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचं स्टोरी जाणणं, आपण चित्र काढणं, म्हणजे माझ्या सगळ्याच गोष्टी फुलफिल होत होत्या ग. पण मला पैसाही मिळत होता त्याच्यात. त्यामुळे आणि त्याच्यानंतर लोकांची ब्लेसिंग, वावा आणि लाईक्स, त्यामुळे असं एक तृप्त करणारी जर्नी होती सगळी. मला ना तुझं प्रत्येक चित्र हे इतकं गोंडस वाटतं. म्हणजे वेडिंग कार्ड्सच्या तर स्टोरीज असतात, पण रामनवमीचा राम, कृष्ण किंवा मैत्रा, ओके, इतके सुंदर असतात आणि ते वन लाइनर्स तर माइंड ब्लोईंग. सो हे सगळं सुचण्याची प्रोसेस कशी असते एक, आणि इज युअर काय क्रिएटिव्हिटी इन्स्पायर्ड और इन्फ्लुएन्स्ड बाय एनीवन? हा खूप मस्त प्रश्न आहे. म्हणजे मी तुला म्हणते ना, माझं अमित करकरे ज्याचं पुस्तकाचं डिझाईन मी केलं होतं ना, अक्कल खाते, तो मला लेडी पुलं म्हणतो. म्हणजे तो मला म्हणतो की तुझ्या चित्रांकडे बघून हसू येतं आणि छान वाटतं. म्हणजे तो म्हणतो की तिथे तू जिंकलेली असतेस, म्हणजे तुला लोकांना प्रूव्हच करायचं नसतं काही. आणि मला म्हणजे मी तुला म्हणलं ना, मी थोडीफार कॉन्फिडन्स मध्ये कायम कमी किंवा मला अनेक न्यूनगंड आहेत, पण ह्याच्यातनं मला अमित दरवेळेस बाहेर काढतो. आणि ते लेडी पुलं ही पदवी मला दिल्यामुळे ना मला कुठेतरी एक ती जबाबदारी असते की आपल्याला हसू आणायचंय लोकांच्या चेहऱ्यावर. अगं इतकं दुःख भरलंय माहितीये का, मला ते नाही हायलाइट करायचं आणि मला करताच येत नाही. मला गोष्टींमधल्या ब्राईटर साईड बघायची सवय असल्यामुळे ना मी त्या गोष्टींकडे बघतच नाही. तर कदाचित ते माझ्या चित्रांमध्ये रिफ्लेक्ट होतं असं मला वाटतं. म्हणजे
ते छोटे छोटे प्रसंग सेलिब्रेट करावेत आणि केलेच पाहिजेत, त्यांनी तुम्हाला आनंद मिळणार आहे. तर ते का नाही करायचे आणि आपण करूया. म्हणून मी ते म्हणजे माझ्या पर्सनल ज्या पोस्ट असतात ना त्या पण त्या अनुषंगानेच लिहिलेल्या असतात. त्यामुळे मला वाटतं पुलं हे माझं आयुष्यभराचं इन्स्पिरेशन आहे. ते म्हणजे अनेक कदाचित लेखक मी वाचीन किंवा वाचले आहेत, पण नोबडी लाईक हिम. आणि शक्यच हा म्हणजे शक्यच कुठेतरी दिवसभरातून मी म्हणजे म्हणलं ना, चहाच्या आधणात आलं किसताना टेक 1 इंच ऑफ जिंजर अँड किस इट पासून त्यांचे सगळे म्हात्रे पुलाचा तो थोडासा चढ जरी असला ना तरी एक चढ उतरायचा आणि एक चढ चढायचा आणि एक चढ उतरायचा आणि पायथ्याशी गावडेवाडी, हे ज्याला कळतं ना म्हणजे ते गावडेवाडी त्यांच्या टोन मध्येच येतं. इतके आम्ही कोळून ठेवलोय पुलंना आणि ते सगळे इन एव्हरी डल मोमेंट ऑफ युअर लाईफ ही इज देअर विथ यू. म्हणजे फिजिकली नसतील ना तरी ते आहेत. बरोबर. सो ते एक प्रचंड मोठा इन्स्पिरेशन आहे माझं. आणि मला मारिओ मिरांडा गोवन आर्टिस्ट आहेत. येस. ते म्हणजे आय एम ब्लोन अवे बाय हिज बुक्स. म्हणजे मी इतर पण आर्टिस्ट रेफर करते, नाही असं नाही, पण ह्या माणसाच्या चित्रात ना आपण एक 1-2 तास हरवतो. म्हणजे त्यांच्या प्रत्येक चित्र इतकी बोलकी असतात, इतका ह्युमर ठासून भरलेला असतो. ते फक्त आपल्या डोळ्यांना दिसायचा अवकाश. ते शांतपणे लिमलेटची गोळी आपण जशी चघळत खातो ना तशी त्यांची चित्र अशी हरवून जाऊन चघळत बघण्यातच मजा आहे आणि ती तशीच व्हावी. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मी त्यांच्यावेळी नक्कीच म्हणजे मी कुठेच नाहीये त्यांच्या, पण तसं मला जर करता आलं ना 0.1% तरी आय थिंक माय डे इज मेड असं म्हणू आपण, की एक कुठेतरी आपण सार्थकी लागेल आपलं. सो सायली, मी आता मला हे इतकं छान वाटतंय सगळं म्हणजे ऐकते ते. या प्रश्नांचे मी जे काढले त्याच्यापेक्षा एक वेगळा प्रश्न असा की जनरली असं म्हटलं जातं की बायकांना अजिबात, तुझे तुला लेडी पुलं अशी पदवी दिली त्याच्यावरून, शे बायकांना काही विनोद कळत नाही आणि जमत नाही बरं का, असं एक इन जनरल म्हणणं आहे. आणि तू काय किंवा भैरवी काय किंवा अजून थोड्या जणी, प्रत्येकीची स्टाईल वेगवेगळी, पण यू आर इन टू इलिस्ट्रेशन किंवा वन लाईनर्स, यु नो. सो तुझं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल की बायका विनोदी नसतात? हे साफ खोट आहे. म्हणजे हे खूप खोट आहे मला वाटतं. म्हणजे मला तुला माहितीये का फेसबुक पोस्ट वरती ते जे इमोटिकॉन्स असतात ना, म्हणजे लव्ह लाईक्स, त्याच्यात मला हा ही इमोटिकॉन माझ्या चित्रांना सर्वात जास्त मिळते. आणि माझ्या पुरतं तरी ते एक काय म्हणू, एक मार्कशीट असते ती माझ्यासाठी. म्हणजे मी ते बघताना ना त्या त्या स्टॅटिस्टिक्स मध्ये मी बघते की मला हा किती मिळाले, की हे लोकांपर्यंत पोहोचलंय का. बरोबर. आणि म्हणजे मुली ह्युमरिस्ट नसतात वगैरे असं हे अजिबातच नाही. म्हणजे अजिबातच नाही. तुझ्याकडे लाखो एक्झाम्पल्स आहेत. हो. म्हणजे ते तो जर मोमेंट आपल्याला साजरा करता येत असेल ना तर आपण जिंकलोच पाहिजे. म्हणजे तुझं सगळ्यात फेवरेट सेल्फ क्रिएशन कुठलं? मैत्रा असं म्हणेन मी आता. ते तू निर्माण केलं काढतेस. पण मला वाटतं मैत्राची जी सिरीज आहे आताची जी मी करते, आणि आमच्या दोघींच्या मधले जे छोटे क्षण असतात ते इतके भन्नाट असतात. आणि ह्याच्यात फक्त मी आणि ती असं नसतो. माझे सासरे असतात, माझ्या सासूबाई असतात, पद्मनाभ असतो, माझे आई बाबा असतात. तर आम्हाला सगळ्यांना त्या चिमुरडीकडनं ना इतकं ज्ञान मिळत असतं. त्या बोबड्या स्वरात आम्ही सगळे गुंग असतो. आमचं अख्खं घर तिच्या भोवती नाचत असतं. बरोबर. आणि मला वाटतं ते कॅप्चर करण्यात मला सर्वात जास्त मज्जा आता येते. आणि खूप लोकांना ते आवडतंय. म्हणजे ती जी आमची दोघींची केमिस्ट्री किंवा ओव्हरऑल, पद्मनाभ तर त्याच्यावरती काहीतरी म्हणजे उगाचच काहीतरी एखादं गाणंच काढेल किंवा एखादं फनी वाक्य टाकेल. ही इज व्हेरी विटी. आणि मला वाटतं त्याच्याकडनं माझा तो सेन्स ऑफ ह्युमर जरा जास्तच अजून म्हणजे त्याचा सेन्स ऑफ ह्युमरच झाला. म्हणजे मी त्याच्याबरोबर राहून मला वाटतं
ते खूप एक्सप्रेस करायला शिकली आहे व्हेरी त्याच्यामध्ये. नाईस, व्हेरी नाईस. त्यामुळे दॅट इज अ व्हेरी ॲडेड क्वालिफिकेशन दॅन बिंग अ बायको ऑल्सो, की वी लाफ टुगेदर. आय थिंक दॅट इज द मोस्ट हॅपनिंग थिंग्स ऑफ आवर मॅरेज. बरोबर, बरोबर. की आम्हाला म्हणजे कधी कधी असं होतं की मला झेपत नाही त्याचं विनोद कधी कधी, आणि तो मला असा एक पास झालेला आहे, विनोद होता तो मेला असं सांगतो. त्यामुळे ते म्हणजे ते इतकं हलकं फुलकं असतं, बरोबर, तर बरोबर. ते छान असतं. म्हणजे देर इज नेव्हर अ डल मोमेंट अराउंड, माहिती का, म्हणजे इट चिअर्स यू अप. सो हे तू आता बोलली पण आहेस, तुझ्या सगळ्या चित्रांमधून पण तो आनंद आणि उत्साह जाणवतो. पण प्रत्येकाचंच आयुष्य हे काही सारखं सतत सगळे छान मोमेंट्स आहेत असं नसतं, अपडाऊन्स असतात. तू एक ऍक्सिडेंट बद्दल बोललीस, बट देर वुड बी आय एम शुअर मेनी मोमेंट्स. सो हाऊ डिड यू हँडल दोज डाऊन मोमेंट्स और डल मोमेंट्स इन युअर लाईफ? कधी कधी असं होतं की आपल्याला ना, म्हणजे आता माझ्याकडे ही जी कामं येतात हम्म. तर सुचत नाही अगं. म्हणजे आपण काय वेगळं करू शकतो. माझ्या पुढे पॉइंटर्स असतात की आपल्याला आता अमुक एक मुलगी डॉक्टर आहे, अमुक एक हे इंजिनियर आहे, हम्म. अशी अनेक ह्या बॅकग्राऊंडची मी अनेक आधीची पण चित्र केलेली असतात. पण ह्याच्यात मी काय वेगळं करणार आहे हे जेव्हा विचार करायला मी बसते ना, तेव्हा कधी कधी नाही सुचत. म्हणजे 1-2 दिवसात मला डिलिव्हरेबल द्यायचंय, पण मला नाही सुचलेलं, असंही होतं. आणि याची एक मध्येच पटकन काहीतरी आठवून जातं की अरे आपण ह्याच्यावरती करू शकतो, किंवा अचानक मी त्या क्लायंटला फोन करून आपण असं करूया का, थोडा वेगळा विचार, तुला चालेल का. हे कायमच मी तुला म्हणलं ना, देवाकृपेने ऑल दीज आयडियाज आर ऑलवेज वेलकम्ड बाय द क्लायंट. त्यामुळे ते तेवढ्यापुरतं मारून नेल्यासारखी होते ती वेळ. पण असं कधी कधी होतं की काहीच नाही करावं असं वाटतं. म्हणजे ते आयपॅडची स्क्रीन पण नाही बघायचे मला, मला चित्रच नाही काढायचंय, मला काही लिहायचं पण नाही. अशा वेळेला मी म्हणजे आता मैत्राबरोबर आम्ही कलरिंग बुक सुद्धा मी रंगवते तिच्याबरोबर बसून. कारण त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये तो मला गेट अवे मिळतो. मी खरोखर म्हणजे तिच्याबरोबर ते काय माय 365 डेज बुक ऑफ कलरिंग वगैरे असतं ना, मोठाली चित्र, आणि आपण रंग भरतोय त्याच्यात. इतकं सुदिंग पण ते कधी कधी असतं. अमेझिंग, अमेझिंग. हे सगळं करत असताना ना सायली, मला तुझं ब्रँड नेम ओके कधीच कुठेच ठळकपणे असं नाही दिसून आलं. मी एवढी चित्र बघते, इथे पण आहेत आपल्याकडे मागे, राईट. सो हे काही मुद्दामून आहे की तुला तुझं आर्ट लेबल करायचं नाहीये का, काय म्हणजे ह्याच्या मागे? नाही, खरं तर मी इंक अँड मी या नावाने करतेय, म्हणजे माझी इंक अँड मी. ओके, आय हॅव स्टार्टेड दिस कंपनी ऑल्सो. पण अगं काय होतं ना, आता लोकांचं असोसिएशन हे माझ्या नावाबरोबर इतकं झालंय की हे नव्याने इंट्रोड्यूस व्हायला त्याला वेळ लागणार आहे थोडा. म्हणजे मी टाकत असते, म्हणजे ज्या प्रिंटेड गोष्टी असतात माझ्या कोलॅटरल्स किंवा हे, त्याच्यामध्ये तो लोगो असतो, पण रोजच्या स्केचेस मध्ये नसतो खरं तर. कारण ते फेसबुक वरती आता चित्र केलं आणि आता टाकलं असं बऱ्याचदा होतं. तू कशावर बनवतेस? मी मोस्टली आयपॅड वर बनवते आता. ओके, ओके. मी अपग्रेड झालेली आहे म्हणजे टेक्नॉलॉजिकली. आयपॅड पेन्सिल आणि आयपॅड ह्याच्यावरती मी आता सध्या करते. माझा पेपर थोडा सुटलेला आहे हातातनं, पेपर आणि पेन. पण हे छान सोपं पडतंय, म्हणजे कुठे पण बसून पटकन चित्र काढता येतं. असं फार म्हणजे हे पेपर आणि पेन्सिल सारखंच आहे, फक्त त्याला काय म्हणू आपण, ते इलेक्ट्रिकल आहे, एवढंच काय ते फरक. त्यामुळे आय एम एन्जॉईंग दिस न्यू अपग्रेडेशन. काम पटकन होतं, कामाची क्वालिटी खूप छान होती, तर ते त्या बाबतीत छान आहे म्हणजे आयपॅड. राईट. सो तू तुझ्या फॅमिली बद्दल आतापर्यंत खूप वेळ बोललीस, बट इज देअर एनिथिंग व्हेरी स्पेशल यू वॉन्ट टू टेल हाऊ युअर फॅमिली हॅज सपोर्टेड अदर दॅन व्हॉट वी हॅव टॉक्ड? प्रश्नच नाही. म्हणजे मी तुला म्हणलं ना, म्हणजे पद्मनाभ एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह हजबंड, त्याच्याबद्दल मी बोलावं तितकं कमी. माझ्या सासूबाई म्हणजे मला स्वयंपाकाकडे बघावं पण लागत नाही. मला कधी कधी माहित पण नसतं की आज स्वयंपाकाला काय होणार आहे घरी,
त्या करून सुद्धा टाकतात. पद्मनाभ करतो अनेक गोष्टी. व्हेरी नाईस. माझे सासरे अत्यंत सपोर्टिव्ह आहेत ह्या सगळ्या बाबतीत. म्हणजे एक मॉरल सपोर्ट आपण जो म्हणतो ना, घरातनं असणं किती आवश्यक आहे. की मला जायचंय नारायणपेठेत, मला पेपर खरेदी करायची, ओके जा. मग मी क्षणभर सुद्धा विचार करत नाही की आता मी मैत्राचं काय करू किंवा आता मला जाता येणार नाही, असं येतच नाही. आम्ही ऍडजस्ट करतो, तू तुझं काम कर. हे जे काय आहे ना, आमच्या मैत्राला सांभाळायला हंसा मावशी, त्यांच्या जीवावर मी तिला सोडून मी जग फिरते. म्हणजे 11 ते 6 हा माझा वेळ असतो. मला वाटतं सगळी बाहेरची कामं करायला, प्रिंटिंग आहे, कुठे रॉ मटेरियल खरेदी, तर हे सगळं करायला म्हणजे हंसा मावशी नसतील तर थोडं अवघड गेलं असतं. म्हणजे ऑफकोर्स माझे सासू सासरे मैत्राला बघतातच, पण आता तिचं पण ग्रोईंग एज आहे ग, त्यामुळे तिच्या मागे धावणं त्यांना शक्य होतं. माझे आई वडील खूप सपोर्टिव्ह आहेत इन द सेन्स की मैत्राला सांभाळणं पण त्याच्यात आलं. पण एक पाठिंबा असतो ना आपल्याला माहित असतं की आय विल बी अप्रिशिएटेड नंदलेस व्हॉट मे. तर मला वाटतं माझे आई वडील, माझा भाऊ आणि बहिणी हे कॉन्स्टंट सपोर्टर्स आहेत माझे. आणि इथे तर म्हणजे ते काय म्हणजे दे आर ड्रायव्हिंग व्हील्स मी म्हणते. त्यातलं एक जरी निखळलं तरी माझं फार अवघड होईल सगळं. त्यामुळे मी ह्यांच्या जोरावरती सगळं करतो. क्रिएटिव्हिटी, चित्र काढणं, एक्सप्रेस करणं इज वन थिंग. तुझे क्लायंट्स आहेत, कस्टमायझेशन करतेच अनदर थिंग. बट ॲज यू जस्ट एक्सप्लेन मी की प्रिंटिंग आणि सो हा सगळा जो बिझनेस सांभाळणं आहे, राईट? व्हॉट आर द चॅलेंजेस ओव्हर देअर अँड हाऊ डू यू हँडल दॅट? आता सध्या काय व्हायला लागलं ग, माझ्या पत्रिकांचे डिझाईन्स ना चोरीला जायला लागले. हा एक मला खूप मोठा प्रॉब्लेम यायला लागला. त्यामुळे मी एकच प्रिंटर ठरवलाय, एमलेम डिजिटल म्हणून आहे प्रभात रोडवर. आता गेले 7-8 वर्ष मी त्यांच्याकडूनच प्रिंटिंग करते. मला माहिती आहे की माझी फाईल इथून दुसरीकडे जाणार नाही किंवा त्याचा गैरवापर होणार नाही, ही एक मला शाश्वती आहे. त्यामुळे असं एक नेटवर्क बेस तयार करणं की जे हू व्हॅल्यू अँड रिस्पेक्ट युअर वर्क अँड बाय द सेम टाइम गिव्ह यू द बेस्ट पॉसिबल क्वालिटी आउटपुट. बरोबर. तर ह्या दोन गोष्टी, कारण क्वालिटी कॉम्प्रोमाइज करून उपयोगाचं नाहीये. मी तुला म्हणलं ना, माझा सगळा हा खेळ हा इमोशन्स वरती आहे. म्हणजे क्लायंट जोडल्या जाण्यापासून ते त्या पत्रिका हातात मिळेस्तोवर, लग्नाची पत्रिका असते का, इट इज वन ऑफ द मोमेंट्स ऑफ लाईफ. त्यामुळे त्याच्यात जेवढे त्या क्लायंटचा जीव असतो ना, त्यापेक्षा काकणभर जास्त माझा पण असतो, कारण ते तितक्या फिनेसनी त्यांना डिलिव्हर होणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. त्यामुळे मी त्याच्याकडे खूप लक्ष देते. पद्मनाभ मला ह्याच्यात खूप मदत करतो. ओके. म्हणजे तो मला म्हणतो की तू चित्र काढ, प्रोडक्शनचं माझ्यावर ठेव, मी त्या गोष्टी मॅनेज करीन. आता वी आर प्लॅनिंग टू एक्सपांड दिस इंटू डिफरंट मर्चंडायझेस अँड ऑल. अमेझिंग. आता हळूहळू आम्ही त्या दिशेने वाटचाल करू. पण तेच मी तुला म्हणलं ना, थोडंसं घरची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टींना बघून, कारण पैशा मागे धावायचं नाहीये. जे तू आधी केलं म्हणजे तुझं तो क्लिअर कट होता तो संपलाय. आता छान काम करणं हा जर अजेंडा असेल तर पैसा थोडा कमी राहिला तरी हरकत नाही, पण ते काम तेवढं छान झालं होणं आणि ते डिलिव्हर करणं ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचंय. सो व्हॉट इज युअर मंत्रा, व्हॉट कीप्स यू गोइंग? आपण खूप बोललो आतापर्यंत, पण असं काय एक एक्स फॅक्टर किंवा एक स्पेशल गोष्ट आहे? मला ना, मी खूप लिहिते इन जनरल. म्हणजे तर आज दिवसभर घडलेल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या माझी एक 100 पानी आपली छोटी शाळेची वही असते तशी एक वही असते माझी जनरल. आणि त्याच्यामध्ये मी लिहिते, म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट की आपण आज हा लोगो बनवून दिला किंवा आपण आज हे काम केलं नाही, हे सुद्धा लिहिलेलं असतं. तर मग दुसऱ्या दिवशी जे काम लिहिलेलं नाहीये ते पहिल्या नंबरवर येतं. तशी एक जनरल आखणी मी करून ठेवते. त्यामुळे मला दुसऱ्या दिवशी काय करायचंय असा प्रश्न पडत नाही हल्ली. सो प्लॅनिंग थोडंसं, खूप नाही. म्हणजे खूप गोष्टी
ऑन द स्पॉट पण होतात. पण मला हल्ली असं वाटायला लागलं की थोडं नियोजन असेल ना तर गोष्टी सुखकर होतात सगळ्यांच्याच दृष्टीने. तर ते मी एक करतेस. कटाक्षाने करते. आणि इन एनी गिव्हन सिच्युएशन ना आय ट्राय टू फाइंड द गुड थिंग्स विथ सराउंड मी आणि त्या एक्सप्रेस करत राहणं. कारण मी तुला म्हणलं ओव्हरऑलच आता या कोरोना काळात वगैरे ना देर इज अ लॉट ऑफ नेगेटिव्हिटी माहितीये का. म्हणजे Yes. एव्हरीबडी इज सफरिंग ऑन डिफरंट लेवल्स, इमोशनल म्हण, फिजिकल म्हण, मॉनिटरीली म्हण. त्यामुळे ऑल ऑफ अस ना गोइंग थ्रू अ लॉट. ते प्रत्येकाने प्रत्येकाला जस्टिफाय करायची गरज नाहीये. पण जर आपल्यामुळे एखाद्या माणसाचा तो भार थोडा हलका होणार असेल, म्हणजे पैशाच्याच दृष्टीने असं मी नाही म्हणत आहे, पण इमोशनल दृष्टीने, तर का नाही. थोडासा प्रयत्न करून बघायला मला आवडतं आणि मी ते करते. बरोबर बरोबर. त्यामुळे मला वाटतं हाच जो काय तो मंत्र असावा. सो पर्वच्या लिसनर्स बरोबर तू काय टिप्स शेअर करू शकशील ज्यांना क्रिएटिव्ह फील्डमध्ये जायचंय किंवा सी वन ऑफ द रिझन वाय आय हॅव चोजन यू वन इज IT टू क्रिएटिव्हिटी शिफ्ट. पण सगळ्यात महत्वाचं इज तुझ्या चित्रांमधून जी पॉझिटिव्हिटी मिळते, जो ह्युमर मिळतो, तो इतका सोपा नाहीये मिळणं, राईट? सो हे असं काही काम करणारे लोक असतील आणि त्यांना पुढे जायचंय, सो व्हॉट टिप्स डू यू वॉन्ट टू शेअर? मला असं कायमच वाटतं की ज्या लोकांना, म्हणजे आता मी माझ्यावरनं सांगू शकते की हे डिफिकल्ट नक्कीच आहे. आपला जॉब बाजूला ठेवून ह्या गोष्टीमध्ये उडी मारणं, प्रत्येकालाच एवढं कंड्युसिव्ह वातावरण मिळेल असं नाही. पण तरी सुद्धा ते करत राहणं ह्याला खूप महत्व आहे. म्हणजे मी IT कंपनीत जॉब करत असताना सुद्धा फ्रीलान्स करत होते. तो कदाचित पैशासाठी नव्हता. दॅट वॉज द क्वेस्ट ऑफ फुलफिलिंग माय ड्रीम बरोबर इन अ वे. बरोबर. त्यामुळे ती चिकाटी नाही सोडली पाहिजे ज्यांनी त्यांनी. आणि मला वाटतं आपलं आर्ट ना हे मुळात आपल्याला त्यांनी आनंद दिला पाहिजे, तर तो आपोआप दुसऱ्यांकडे जाणार आहे. म्हणजे लोकांना आनंददायी बनवायचा हा मोठो नसून आपण आनंदी राहण्यात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी भावतील ना त्या करणं. म्हणजे आता मी माझ्या आणि मैत्राच्या ज्या गोष्टी इलस्ट्रेट करते त्या मी पैशासाठी नाही करत किंवा कोणी त्याला लाईक्स द्यावेत असं नाही, माझं म्हणणंच नाही. बरोबर. मी आणि माझी मुलगी आणि माझं फेसबुक अकाउंट ही किंवा माझी फेसबुक वॉल ही माझ्याशी निगडीत आहे ना. त्यामुळे ती दॅट शुड फीचर व्हॉट थिंग्स मेक मी हॅपी. तर ते म्हणजे तो जो फाइंडिंग हॅपीनेस क्वोशंट आहे ना हा आपल्यातच असतो. तो आपणच शोधून आपल्या आर्ट मधून डिपिक्ट करावा. म्हणजे हे मी इतर आर्टिस्टला पण सांगू इच्छिते की लोकांना प्लीज करणं इज अ डिफरंट थिंग, पण लर्न टू प्लीज युअर सेल्फ. त्यांनी मला वाटतं खूप गणित सुटतील. सो थँक्यू व्हेरी मच सायली. खूप मजा आली तुझ्याशी बोलताना. मला सुद्धा. ही होती सायली आणि जरूर तिची स्टोरी ऐका. आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.